नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा पोटनिवडणुका आता जाहीर झाल्या आहेत। यामुळे जिल्ह्यात लवकरच ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा पाहायला मिळेल। आता या संदर्भातील पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यामुळे आता जर तुमच्या गावात देखील सरपंच पद रिक्त झालं असेल तर पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी तुमच्या गावांपर्यंत येऊन पोहोचेल। आता यामुळे निवडणुकीत उत्सुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधत जोरदार तयारी सुरू केली आहे। ग्रामपंचायतीतील स्थानिक राजकारण हे मोठे उत्सुकतेचे आणि आकर्षणाचे असते। आता अशातच जिल्ह्यात ग्रामपंचायत पोट निवडणूक जाहीर झाल्यामुळे आता पुन्हा एकदा स्थानिक पातळीवरील राजकारणाला उधाण आले। आता जिल्ह्यातील तब्बल 67 ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक पार पडणार आहे। आता एप्रिलच्या भर उन्हाळ्यात गावाकडील राजकारण चांगलंच तापलंय। तर यामध्ये नेमका कोणकोणत्या गावांचा समावेश केला आहे, अर्ज भरण्याची अंतिम तारीख कोणती, आता निवडणूक कोणत्या तारखेला होणार आणि निकाल कधी लागणार, आता यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण कसे बदलणार, तर चला या सर्व प्रश्नांची अगदी सखोल उत्तरे शोधूयात आणि जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोट निवडणुकी संदर्भातील संपूर्ण माहिती अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, काल दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकी जाहीर करण्यात आल्या आहेत। आता ही निवडणूक त्या ग्रामपंचायतींसाठी आहे ज्या ठिकाणी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच काही कारणास्तव सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्यपद रिक्त झाले आहे। या पोट निवडणूक प्रक्रियेसाठी आज दिनांक 7 एप्रिल 2026 पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यामुळे या निवडणुकीसाठी उत्सुक असणारे उमेदवार आता तयारीला लागले आहेत। आता यामुळे एप्रिलचा भर उन्हाळ्यात पुन्हा एकदा ग्रामीण भागातील राजकीय आखाडा टाकणार असल्याचे सध्या चित्र आहे। तर चला सर्वप्रथम जाणून घेऊया की ही निवडणूक प्रक्रिया कशी पार पडेल ते। ही निवडणूक जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतींसाठी घेतली जाणार असून त्यामध्ये 10 सरपंच आणि 70 सदस्य पदांचा रिक्त जागांचा समावेश आहे। या निवडणुकीसाठी दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी मतदान पार पडेल आणि दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी मतमोजणी केली जाणार आहे। आता निवडणूक अगदी तोंडावर आल्यामुळे इच्छुक उमेदवार आणि गावाकडील राजकारण्यांमध्ये सध्या प्रचंड घाईचं वातावरण पाहायला मिळतंय। तर चला आता समजून घेऊया कोणकोणत्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे ते। तर मित्रांनो, यामध्ये एकूण 10 ग्रामपंचायतींचा समावेश आहे, ज्यामध्ये अक्कलकुवा तालुक्यातील वाण्यविहीर, कोराई, बीज गव्हाण, अक्राणी तालुक्यातील डोंगखेडी, शहादा तालुक्यातील सोन बुद्रुक, बिलाडी, नंदुरबार तालुक्यातील सातुर्के, त्याचप्रमाणे नवापूर तालुक्यातील खांडवारा, बिलवारा, खादगाव या 10 गावांमध्ये थेट सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे। या 10 ठिकाणी गेल्या 2 वर्षांमध्ये विविध कारणांमुळे तब्बल 5 सरपंचांना अपात्र ठेवण्यात आले होते। त्याचप्रमाणे 3 सरपंचांचे निधन झाले आहे आणि 2 सरपंचांनी राजीनामे दिले आहेत। या सर्व गावांमध्ये निवडणूक कार्यक्रमानुसार दिनांक 7 ते 13 एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे। दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी दुपारी 11 वाजता नामनिर्देश पत्रांची छाननी होणार आहे। त्याचप्रमाणे दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे। ही संपूर्ण प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार पार पडणार आहे। आता प्रशासनाने या संदर्भातील तयारीला वेग दिला आहे। सरपंच पदासाठी थेट निवडणूक असल्यामुळे यामुळे अनेक दिग्गजांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे। त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी गावागावाकडच्यांची सत्ता समीकरण बदल्यांची शक्यता वर्तवली जात आहे। या सरपंच पदाच्या निवडणुकीसोबतच 70 रिक्त असलेल्या ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी देखील निवडणूक पार पडेल। तर चला आता जाणून घेऊया सदस्य पदासाठी पोट निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींचे नावे। यामध्ये अक्कलकुवा तालुक्यातील गव्हाळी, डाब, हेराफळी, मुरंबा, भांगरापडी, बोखाडी, कोराई, नाला, रामपूर, त्याचप्रमाणे अक्राणी तालुक्यातील पालखा, उदडा, भावरी, कुक्तार, भमाणे, चांदसैली, केलापाणी, तळोदा तालुक्यातील मोहिदा, बोरद, मोड, करडे, दलीलपूर, कोठार, चौगाव, खुर्द, शहादा तालुक्यातील बिलाडी, पडासवाडा, कुडावद, प्रकाशा, ओझर, कमरावत, आडगाव, अंबापूर, बुडीगव्हाण, डोंगरगाव, इस्लामपूर, कोचरा, वडाळी, चांदसैली आणि जीवन नगर, त्याचप्रमाणे नंदुरबार तालुक्यातील धीरजगाव,
हरिपूर, मालपूर, तलवाडी बुद्रुक, सातुर्के, उमरदे खुर्दे, काळंबा आणि नवापूर तालुक्यातील बोरपाडा, वाटवी, जामदा, तारापूर, नावली, कामोद, खांडवारा, चिंचपाडा, कुपसा, बरहू, जातलगाव, हळदाणी, खैरगाव, झामट्यावड, सोनपाडा, केलपाडा अशा एकूण 67 ग्रामपंचायतींचा समावेश केला आहे. यामध्ये 70 सदस्य पदांसाठी निवडणूक घेतली जाणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर तुमच्या गावाचा देखील समावेश असेल आणि तुम्ही इच्छुक असाल तर वाट कसली पाहत आहात? आता लवकरच तयारीला लागा, कारण निवडणूक आता तोंडाशी येऊन ठेपली आहे. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती नंदुरबार जिल्ह्यात सध्या पार पडत असलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणूक संदर्भातील. या संपूर्ण माहितीवर तुमचे काय मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.